येलकोट जय मल्हार. हाय. एवढं मोठं आमचं तांडेल कुटुंब आणि कुटुंब एवढं मोठं आहे की लाईन पण तेवढीच मोठी दिसते. वृषाली सोबत करेल सुखाचा संसार. हेलकोट हेलकोट जय मल्हार. नमस्कार मित्रांनो, मी निकेतन इंडियन अव्हेंजर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या युट्यूब चॅनलवरती. लडाख सिरीज तुम्ही बघितलीच असाल. लडाख सिरीज नंतर मी निघालोय आपल्या जेजुरीला. ऍक्च्युली हा ब्लॉग रेकॉर्ड करायचा होता मला की बिकॉज ऑफ जेजुरीला चाललोय आणि देव भेटवायला चाललोय आम्ही. आमच्या कुटुंबाचे देव आपले घेऊन जातात, तर जेजुरीला त्याच्यासाठी चाललोय. सो बेसिकली हा ब्लॉग रेकॉर्ड करायचा म्हणजे हा ब्लॉग बनवायचा रिझन हाच आहे का आपल्या कुटुंबाची पद्धत काय आहे, आपलं कुटुंब किती मोठं आहे आणि आपल्या कुटुंबाची एक आठवण असावी म्हणून मी फर्स्ट टाइम ब्लॉग बनवतोय जेजुरीचं, जिथे मी चाललोय कुटुंब घेऊन पूर्ण देव भेटवायसाठी. तर त्याच्यासाठी प्रिपरेशन चाललंय. 2-3 बसेस निघालेल्या आहेत, बऱ्याचशा कार्स निघालेल्या आहेत. आमचं कुटुंब खूप मोठं आहे. आमच्या गावामध्ये आमचं सगळ्यात मोठं कुटुंब तांडेल कुटुंब आहे. आम्ही आमची गाडी घेऊन चाललोय. बसेस पुढे गेलेल्या आहेत. तुम्हाला रस्त्यात पुढे जर्नी दाखवतच राहील, पण तरी पण तुम्ही उत्सुकतेने बघा. आमच्या कुटुंबाच्या लोकांसोबत पण तुम्हाला भेटवीनच मी. बरेचशा लोकांसोबत निघालोत घराबाहेर आणि माझ्या बॅगांचं ओझं माझ्या माणसाने घेतलंय. कसं वाटतं मी माझ्या बॅगांचं ओझं? असू दे. ऍक्च्युली मी ड्रोन आणि कॅमेराज घेतलेत 1-2 आपल्या कुटुंबाचं चांगलं शूट व्हावं म्हणून. आणि ड्रोन शॉट्स पण तुम्हाला मधीत बघायला मिळतील, सिनेमॅटिक शॉट्स पण बघायला मिळतील. सोबत राहा आमच्या पुढच्या ब्लॉगसाठी. मम्मी आणि पप्पा निघालेत. असू दे ना. चलो निघूया. कुठे चालले? कशाला? निघूया. काय चला चला लवकर लवकर चला, बसा लवकर. चला चला तर निघूया जेजुरीला. येलकोट येलकोट जय मल्हार. सदानंदाचा येलकोट मोरया जय. चलो निकलते. बसेस आहेत, बस सगळ्या गाड्या वगैरे सगळ्या पुढे गेल्यात. लोणावळ्याच्या घाटात पण पोहोचलेत आणि आम्ही आता निघालो. ठीक आहे, आम्ही थोडा स्पीड घेऊ, आम्ही लवकर जाऊ. बस पोहोचेल तोपर्यंत आम्ही पण पोहोचलो पाहिजे, कारण मग देव वरती घेऊन जातील, तर मग त्या देवांसोबत आपल्याला पण जायचं आहे. फायनली आम्ही पोहोचलोय लोणावळ्याच्या एक्सप्रेस हायवेला, म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला. आणि आता आपण लवकरच एंटर होतोय टनल मध्ये. टोल नाक्यावरती अडकलो. ते समोरच्या गाडीचा वाटतं पैसे नाहीत, तर त्याच्यामुळे त्यांनी अडकवलंय. कंटिन्युअसली अडकलेलं. आता आमची गाडी कुठं आहे? येस, इट्स ओपन. लगेच निघालो. बाकीच्यांच्या काही ना काही प्रॉब्लेम होत असतात टोल नाक्यावरती, त्याच्यामुळे अडकलो होतो. आणि असे बरेचसे दिग्गज आमचे गाडीवाले होते, बाजूचे गाडीवाले. 1 मिनिटासाठी गाडी थांबली, त्यांनी हॉर्न दाबूनच ठेवला होता. हुशार लोक. ऑलराईट, ठीक आहे. पुढे घेतील का? राईटला घेऊ का लेफ्टला घेऊ?
ओके ऑलराईट. मॅकडॉनल्ड्स मधनं ऑर्डर घेतलेली, आता भूक लागली आहे. गाडीत जाता जाताच खाऊया, कारण थांबून खाल्लं तर प्रॉब्लेम असा आहे की आपण उशीर होईल आपल्याला जायला आणि बस पोचून जाईल. तर आता आपण एका साईडला गाडी थांबवली आहे आणि फ्राईज, व्हेज बर्गर वगैरे सांगितलंय. पिऊला चिकन खायचं होतं पण काय करणार. हा ऑर्डर घेऊन येतील आता, पटपट खाऊ आणि उद्या जाताना खाऊ. पण आता सध्या त्याच्यामुळे नाही खाऊ शकत. फायनली आम्ही पोहोचलो जेजुरी जवळ. आता कडेपठाराच्या रोडला आलो आम्ही. बघा कडेपठाराचा रोड आहे. आता कडेपठाराच्या रोडवरनं आता जिथं आमची कुटुंबातली सगळी जी घरातली आमचे सगळे नातलग आहेत तिकडे चाललो. आता तिकडनं आतमध्ये गाडी टाकेन आणि पहिले रूम वगैरे बघू आम्ही राहायला. गाड्या तर आमच्या गावातल्या सगळ्या बस वगैरे पोहोचल्याच असतील. आम्हीच आय गेस थोडेसे पाठी आहोत. वरती बघू शकता तुम्ही. ऍक्च्युली पोहोचलोत आम्ही इथे. आमच्या कुटुंबातली सगळी लोक इथं पोहोचलोत. आम्ही सगळ्यांच्या आधी पण रूम घेतली आम्ही आधीच. आता जाऊन रूमवरती फ्रेश होतो. सगळी येतील तेव्हा आम्ही जाऊन लगेच आपले देव घेऊन निघू. कुठे आहे मग रूम? अच्छा हां, साधी सिंपल रूम आहे. बोक्या हळूहळू आमची पब्लिक यायला चालू झाली आहे. आता जस्ट बस आली आहे. पब्लिक येते. उतरलो तिथून डायरेक्ट नदीवर गेलो. हा नदीवर गेलताना मी तिथेच होतो ना. दोन्ही बस तिकडे नाही सकाळी जातो ना. हा आम्ही तुला जाऊ बरं सकाळी. बस मध्ये नाही आला पप्पा. रूम बघायला तू येते आमच्याकडे खेळायला का नाही? आपण खेळू तिकडे. गेम झाली तिकडे पण गेम झाली. ऍक्च्युली विषय असा होता की सगळेजण कडेपठारावरती चढणार होतो पण बसच एवढे लेट आले की आता डिसिजन चेंज झालाय. कडेपठारावरती नाही पण मेन जेजुरीला चढतोय. कडेपठारावरती दरवर्षी चढतो. या वर्षी आम्ही चढत नाही आहोत. यावर्षी आपण खालच्या जेजुरीला जातोय आणि पालखी आता निघेल थोड्या वेळात. पालखी घेऊन निघू. तुम्ही पालखी बघितली असणार. हाय एवढं मोठं आमचं तांडेल कुटुंब आणि कुटुंब एवढं मोठं आहे की लाईन पण तेवढीच मोठी दिसते आणि पालखी पण तेवढीच भारी दिसते.
हाँ जय मल्हार जय मल्हार हर्षल जमला 3 झालं विचार करता काय पामा जय मल्हार एलकोट 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 जय मल्हार जय मल्हार एलकोट जय मल्हार एलकोट आनंदाचा एलकोट एलकोट जय मल्हार एलकोट एलकोट सदानंदाचा एलकोट
तुम्ही बघितलं असणार आम्ही आपल्या खंडोबाची पालखी पण घेऊन आलो पुन्हा एकदा आपण जिथे राहतोय तिथे. आणि आता जेवण पण तुम्ही बघितलं असेल, जेवण पण बनत आहे. आता फ्रेश व्हायचं आहे फक्त आणि जेवायचं आहे. जेवल्यानंतर लगेच झोपणार आहोत सगळेजण. बाय डिफॉल्ट झोप येणार आहे कारण एवढे सगळे वरती चढून आलेत, थकलेत. पण देव घेऊन जेजुरीला जायची मजाच वेगळी आहे. आणि हा ब्लॉग फक्त याच्यासाठीच बनला आहे की ही आमच्या कुटुंबाची एक आठवण कुठेतरी राहील का आमचं सगळ्यात मोठं कुटुंब आहे अख्ख्या गावामध्ये. नमस्कार सगळ्यांना, व्हेरी गुड मॉर्निंग फ्रॉम जेजुरी. सेकंड डे, दुसरा दिवस आहे जेजुरीचा. आणि मी थोडासा उशिरा उठलो आहे. सगळेजण तिथे गोंधळाला पोचलेत. गोंधळ चालू झाला आता. आणि आमचे नवीन 2 जोडपे, जॉन्टी आणि हर्षलचा जोडपा, या दोघांचे जोडपे बसलेत गोंधळावरती. जाऊया तिकडे आता बघायला. जास्ती वेळ नाही घेत आहे, पटापट जाऊया कारण मी स्वतः लेट आहे. चलो लेट्स गो, जाऊया. तुळजा भवानी माता की का गोंधळी बा अरे मानले देवीचे गोंधळ. अशी गोंधळ होतात कुठं मालवणी तुळजापुरी राहिले सारे भोळे भक्त भवानी असं नाही करायचं. भवानी म्हणल्यावर तिला रागीर का सलोशी. बरं झालं बाई आपलं भांडण आता मिटलं. तुम्हाला देवीची उपमा मला तू दिलेली आहे. भांडण मिटलं ना पेटल. भवानी म्हणतीस मला तू घराच्या बाहेर मग सांगते तुला. मग मी तुला बघते. हर्षल रोशन देवाचे भले भक्त कुठा भंडारवा अंबाद्वारीचा जोगवून खंडोबाची वारी दक्ष गवाळून ठेवायची. शंकर दादा तांडेकर का देवाचे भले भक्त 501 रुपये दक्षिणा देत आहे.
तांडेल, सुरेंद्र तांडेल. शंभर शंभर हा तुम्ही 500. सोनारी बसतय. कुठली पाहिजे इकडे बघ. वृषाली सोबत करेल सुखाचा संसार. एलकोट एलकोट जय मल्हार. जेजुरीचा खंडेराया, तुळजापूरची भवानी, हर्षलरावांची आहे मी हातांगिनी. आलेली जेजुरीचे दर्शन झाला, जॉन्टी रावाचा साथ भेटला, असं जासूदे खंडोबा. कुटुंबाचा डान्स, गोंधळ, आमची जी घरातली जी संस्कृती, आमचा जो फॅमिलीमधला ऑरा आहे एवढा स्ट्रॉंग, ते बघितलं असणार. आता सगळं पॅकअप झालं आहे, रॅपअप झालं आहे. सगळेजण बॅगा घेऊन निघालेत बसमध्ये जायला. आम्ही पण निघतो आता, मार्केटमध्ये जाऊन आलो. पिऊनी काय काय खायला खेळणं मिळणं घेतलं आहे, थोडंसं लुटलं आहे मला. पण आता सगळं सामान घेऊन निघतात आता घरी जायला. पण आज गावात वाजणार, बरोबर ना? वाजणार ना गावात, आज वाजणार ना? येस, गावात वाजणार. आता गेल्यानंतर गावात वाजवल्यानंतर ते बघा तुम्ही. आणि खरोखर हे तिसऱ्यांदा पुन्हा एकदा बोलतोय की आमच्या एक कुटुंबाची एक आठवण असावी म्हणून मी ही व्हिडिओ काढतोय. खरंच तुम्ही आवर्जून बघा. ही पालखी निघाली आहे घरी जायला, आता आपल्या देवरात जायला. जय मल्हार. येलकोट. घरी जायला निघालत आणि
थोडा वेळ थांबावं लागलं कारण मम्मी इथे काहीतरी घेते, त्याच्यामुळे आता घरी जायला थोडा उशीर होणार आहे. प्रयत्न करीन का लवकरात लवकर पोचायचं गावात, कारण गावातला अजून आपले देव नाचवणार आहेत, ते देव घेऊन जातात तेव्हा ते वाजत गाजत घेऊन जातात, ते बघणं इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यामुळे आता गावात गेल्या गेल्या लगेच घरी जाऊन फ्रेश होऊन लगेच गावात जाऊ. झोपलीत का जागेत सगळी? सदानंदाचा येलकोट येलकोट. लाव लाव. सदानंदाचा येलकोट येलकोट.
Ah
जय मल्हार येलकोट सर्वदा योग तुझा कारणी देह माझा प्रणव उपेशू नको गुणवंतानंता रघुनायका मागणे समाजाच्या सेवका वक्रपाये असा सर्व मंडळी तोर कोणाय जयाची रावण देवतेने उपेशू रामदासा अभिमानी कैलास राणा श्रीचंद्रमौली कळींद्र माता मुठली जळ तारुण्य सिंधू बहुदुःखारी तुझवी न शंभो मदपोर्णतारी जयाच्या कृपाये कसे भूमी आकाशात असे सारथी पावनाच्या दासी नमस्कार माझा सूर्यनारायणाशी पाच रंगाच्या कन्या तुला कोणत्या शिरा विठोबाच्या पाच रंगाच्या कन्या मला घातल्या विठोबाच्या पाच रंगाच्या कन्या ज्योती ओळ्या पती रखुमाईच्या पाच रंगाच्या कन्या पागोळा वाजले जय मल्हार येलकोट जय मल्हार पाणी फिरवत जाणं त्यांचं पटत नव्हतं. बरोबर बघ सेंटर फायनली तुम्ही बघितलं असणार आपले देव देवारात पोहोचलेत. एवढ्या वर्षापासून चाललेली आमच्या कुटुंबाची परंपरा आहे आणि ही परंपरा आमची अशीच पुढे चालत राहणार. असा सगळ्यांचा आशीर्वाद राहू दे, खंडेरायाचा आशीर्वाद राहू दे. सगळ्यांना पुन्हा एकदा येलकोट येलकोट जय मल्हार, सदानंदाचा येलकोट 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 जय मल्हार. आणि असाच तांडेल कुटुंब खूप मोठा होत राहू दे, अशीच आमच्या कुटुंबाची प्रगती होते, हीच आमची खंडेरायापुढे इच्छा आहे. आज हा ब्लॉग आपला इथेच संपतोय. आता भेटूया पुढच्या सिरीजमध्ये, पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये लवकरच. स्टे ट्यून. पुढच्या येणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. व्हिडिओला शेअर करायला, लाईक करायला आणि कॉमेंट करायला बिलकुल विसरू नका. आणि हां, जेव्हा चॅनलला सबस्क्राईब कराल तेव्हा तिथे बेल आयकॉनला टॅप करायला बिलकुल विसरू नका. जेव्हा माझ्या व्हिडिओ येतील तेव्हा तुम्हाला कळत जाईल. खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कॉमेंट, आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.